नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय अंतर्गत ही भरती निघालेली मित्रांनो 2025 साठी. ओके. एकूण इथे 180 पदांसाठी इथं भरती होणार आहे मित्रांनो. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. 180 पदं असणार आहे. बाह्य स्रोतांद्वारे ही भरती भरली जाणार आहे. ओके. तर या जी-आरमध्ये तुम्हाला काय-काय इथं अपडेट्स आहे, काय पगार असणार आहे, किती पदं असणार आहे, कसे भरले जाणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं संपूर्ण तुम्हाला माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालयाच्या अधीनस्थ राबवण्यात येणाऱ्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स प्रकल्पामधील पायलट प्रकल्पासाठी 180 पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. कोणतं पद असणार आहे? मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्समध्ये प्रकल्पामधील पायलट या प्रकल्पासाठी 180 पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे गृह विभागाकडून. याच्यामध्ये आता प्रस्तावना दिलेली आहे, जी की आपण वाचून घेणार आहोत. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील तरतुदीनुसार 7 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा तंत्रांकडून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याकरिता घटनास्थळाला भेट देण्यासाठी राज्यात 259 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध करून गृह विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 वरील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. आता सदर इथं दिलेलं आहे प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रयोगित तत्वावर 21 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. प्रायोगिक तत्वावर 21 वाहनांकरिता देखभाल, दुरुस्ती, त्यानंतर इंजन, त्याचं मनुष्यबळ, किट्स, सॉफ्टवेअर इत्यादी अनुषंगिक बाबींसह येणारा खर्च दिलेला आहे 32.3 कोटी इतका असून सदरच्या खर्चासही सदर शासन निर्णयामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर प्रकल्पाकरिता आवश्यक मनुष्यबळ सुरुवातीला कटांतरी बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात यावे. दरवर्षी 20% प्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये नियमित तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध होईल. यासाठी प्रत्येक प्रयत्न करण्यात यावेत असे इथं निर्देशन दिलेले आहे. आता प्रत्येक वर्षी इथं 20% इथं वरती निघणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे या संदर्भात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालयाने संदर्भ क्रमांक 1 वरील पत्रामध्ये सादर केलेल्या प्रस्तावनात अनुसरून प्रायोगिक प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शासन निर्णय. आता याच्यामध्ये दिलेल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स प्रकल्पामधील प्रायोगिक पायलट टप्प्यावरील 21 मोबाईल व्हॅन्ससाठी खालीलप्रमाणे 180 पदे कटांतरी पद्धतीने बाह्य स्रोतांद्वारे घेण्याची शासनाने मान्यता देण्यात येत आहे. याच्यामध्ये दिलेले आता पदनाम, आता अनुक्रमांक, पदनाम, एकूण पदे, आता प्रति कर्मचारी वार्षिक वेतन दिलेलं आहे. याच्यामध्ये वार्षिक वेतन असणार आहे. ओके. वार्षिक वेतन दिलेलं 45 जणांचं अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता एकूण कर्मचाऱ्यांची येणारे इथं देय दिलेले आहे. वार्षिक वेतनामध्ये इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती. ओके. याच्यामध्ये आता याच्यामध्ये दिलेलं आहे सगळ्यात पहिलं पद सहाय्यक रासायनिक विश्लेषण गटबची भरती 45 जागा असणार आहे. त्यानंतर 2 नंबरला इथं असणारे पद वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी आणि ध्वनिफीत विश्लेषण घटकासाठी इथं 45 पदे असणार आहे. आणि 3 नंबरला वाहन चालक घटकाची भरती असणारी MFV मध्ये 45 पदं. ओके. त्याच्यानंतर इथं प्रयोगशाळा परिचरसाठी गट ड मध्ये 45 पदं. अशी एकूण इथे 180 पदे असणार आहे. प्रत्येक याच्यामध्ये 45 पदं असणार आहे. 4 पदं असणार आहे वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे तर या कामासाठी नियमित पदे निर्मित करता येणाऱ्या खर्चात किमान 20 ते 30% बचत होणे आवश्यक असून संदर्भाधीन नोंद स्वतंत्रपणे विविध विवरणपत्रात ठेवावी. ओके. सदरची पदे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तसेच पायलट प्रकल्पासाठी पात्र निविदाकार यांच्या मार्फत सिस्टम इंटरग्रेटर मार्फत प्रथम वर्षाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास देखील मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या सदर पदांची भरती करताना वित्त विभागाच्या दिनांक 27/4/2022 मध्ये नमूद केलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांचा अवलंब करण्यात यावा. आता याच्यामध्ये असं दिलेलं आहे सदर शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 9/6/2017 च्या
गठीत माननीय अपर सचिव, अपर मुख्य सचिव, सेवा, सामान्य प्रशासन विभाग व सचिव, वित्त विभाग यांच्या उपसमितीच्या दिलेल्या 20/6/2025 रोजीच्या बैठकीमध्ये दिनांक 26/6/2025 रोजीच्या पत्रांसोबत प्राप्त दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरण व वित्त विभाग आकृतिबंध पुनर्रचना कक्ष कार्यसनाच्या अनौपचारिक 2025 मध्ये आपल्याला दिनांक 25/8/2025 मध्ये निर्गमित करण्यात येत आहे. ओके. तर याच्यासाठी आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. हा जी-आर आलेला मित्रांनो, याच्यामध्ये अशा पद्धतीची माहिती असणार आहे. याच्यामध्ये आता 45-45 पदं असणार आहे. प्रत्येक पदाकडमध्ये याच्यानं आपल्याला वाहन चालकाला, प्रयोगशाळा परिचरमध्ये, वैज्ञानिक सहाय्यकमध्ये असणार आहे, वैज्ञानिक रासायनिकमध्ये असणार आहे, गट ब, गट क, गट ड ची भरती असणार आहे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याचं अप्लाय कसं करायचं याची काही अपडेट वगैरे आलेली नाहीये. तर तुम्हाला याची ऑफिशियल वेबसाईट जी असते मित्रांनो, आता याची ऑफिशियल वेबसाईट जी असते न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळाची, याच्यावर आपल्याला भेट द्यायची गृह विभागाची वेबसाईट असू शकते. ओके. याची वेबसाईट वगैरे अप्लाय करण्याचं कशी पद्धत असणार हे सांगण्यात आलेलं नाहीये. पदं आलेली आहे. आता कशा पद्धतीने भरले जातात. तर लेटेस्ट जी-आर असल्यामुळे आता कोणाला याची अपडेट वगैरे आलेली नाही. 10 तारखेला जी-आर असल्यामुळे याची अपडेट वगैरे आली. फॉर्म वगैरे कशा पद्धतीने सबमिट करायचे आहे त्याची अपडेट तुमच्या मी लवकरात लवकर घेऊन देईल. तर तुम्हाला काय करायचं आहे तोपर्यंत आपल्याला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला याची पी-डी-एफ फाईल पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, ज्या जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. असेच तुमच्यासाठी नवीन-नवीन जी-आर्स आणि नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशा नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.